अपेक्षा नाही तुमच्याकडनं एवढं सिरियस व्हायची. म्हणून मी विचारलं कसा तरी म्हणजे काय. कसा तरी म्हणजे शिक्षण मिळालं नाही, बर. त्यातून वडिलांचं छत्र हरपलं, आईवर डोंगर कोसळला, तिचे 2-3 भाऊ म्हणजे तिचे 1 भाऊ 2 बहिणी आणि आई वडील असा परिवार आणि आम्ही 4 मुलं. ही जबाबदारी एकटीवर आईवर आल्यावर आमची जरा थोडी कुत्तर ओढ व्हायला लागली. त्यामुळे आमचं शिक्षण त्यावेळेस होऊ शकलं नाही ज्यावेळेस आम्ही शिक्षणाला जायला पाहिजे होतं. असं कसा तरी काळ 79पर्यंत गेला, 69पर्यंत. आणि 69 साली माझ्या वडिलांनी जो विमा उतरवला होता त्याचे पैसे आईला मिळाले आणि त्या पैशावर आईने कैलासवासी तुकाराम केडकर यांची चिरंजीव मास्टर रघुवीर केडकर स कांताबाई सातारकर तमाशा मंडळ संगमनेरला स्थापन केलं. बर. आणि तिथं मी पहिल्या दिवशी रंगमंचावर 9 वर्षाचा बाल कलाकार म्हणून उभा राहिलो आणि तिथून पुढे माझी कलावंत म्हणून भूमिका चालू झाली ते आत्तापर्यंत. वा. म्हणजे पद्मश्रीपर्यंत हा प्रवास येऊन पोचलेला आहे. हो. जबाबदारी तर आता याच्यानंतर खूप वाढलेली आहे पद्मश्री मिळाल्यावर. त्याच्या संदर्भात आपण थोड्या वेळाने बोलणारच आहोत. आता आनंद झाला मला असं विचारायचं, आनंदाचं जेव्हा गाणी आपण आनंद शिंदेच्या आवाजातली गाणी ऐकतो ती ऐकल्यानंतर लोकांना झिंग आल्याशिवाय राहत नाही. ते एक आवाजाची वेगळीच नशा सगळ्यांकडे आहे. मग ती नशा जी गाण्यामध्ये आहे, मग एरवी बघतानाचा आनंद शिंदे आम्हाला एवढा असं गहन विचारात बुडालेला का वाटतो आम्हाला? विचारात नसतो मी, मी फक्त माझ्या विचारात गाणंच असतं, मी दुसरा विचार करतच नाही. कारण मी गाडीत जरी बसलो तरी मी गुणगुणत असतो, एखादी तर्ज लावतोच मी. म्हणजे मी त्यामध्येच आहे लहानपणापासून. आता यांनी आमच्या पाहुण्यांनी सांगितले, खास माझे मेहुणेच आहेत ते, त्यांनी सांगितले त्यांचा जन्म कधी झाला. माझाही जन्म 21/4/61 झाला. बर. आणि साल एकच आहे, 1 सालच आहे. हा. आणि ज्या वेळेला मी जन्माला आलो 1 महिन्यानी माझा ज्या वेळेला बारसं ठरवलं, माझे वडील फॉर्ममध्ये होते त्यावेळेला, तर त्यांचा सीझन पूर्ण झाला होता 10,000चा. 10,000 त्या 10,000वरती मला झोपवलं होतं. तेव्हापासून मी लकीच आहे आत्तापर्यंत. पैशात लोळत आलेले पैशात खऱ्या अर्थाने लोळत. मला दुःख अजूनपर्यंत माहीतच नाही. कारण जरी मी लहान होतो आणि दुसरे भाऊ ज्या वेळेला जन्मले त्यावेळेला मला माझे आई म्हणजे तिचे आई वडील, माझे आजी आजोबा आजोळी घेऊन गेले आणि मग माझं शिक्षण तिथं झालं. आता मुलीचा मुलगा म्हणून माझा भरपूर लाड होता. बरोबर. मला माझे आजोबा खांद्यावरून सुद्धा उतरत नव्हते. मी 5 वर्ष गोड म्हणजे तिखट खातच नव्हतो, पेढा आणि दूध याच्याशिवाय काहीच खात नव्हतो. तर म्हणजे इतका लाड झाला माझा आत्तापर्यंत. म्हणून आणि तेव्हापासून डोक्यात एकच होतं की कुणी म्हटलं की बाबा तू काय करणार आहे, मी म्हणायचं मी गाणं करणार आहे. पहिलं मला असं वाटायचं की मी माझे आजोबा झाडू खात्यामध्ये कामाला होते, म्हणायचो महापालिकेत कामाला लागेन मी, आबाच्या ठिकाणी लागल. कारण का आता आबाचा मुलगा तर तो पोस्टात तिकडं कामाला आहे, मग मी इकडं झाडू खात्यात लागेन. मला लय वाटायचं भारी महापालिकेत कामाला लागेन. नाही काय झालं तर ते. पण कालांतराने मला ते हे शाळेत सुद्धा गुरुजींनी मला नुसतं ते ठाळटूक येत नव्हतं म्हणून कानाखाली मारली. त्या सरांनी शेवटच्या मुलाखतीमध्ये सांगितलं मी आनंदला शास्त्रोक्त शिकवू नाही शकलो, हे मला वाईट आहे, मला खेद वाटतो सध्या. यमवाय पाटील म्हणून आमचे हे गाणं शिकवणारे सर होते त्यावेळेला, गुरुजी. आणि मग त्यांनी तिथून माझी सुरुवात झाली की यांनी मला आज कानाखाली मारली ना, उद्या हेच माझं नाव घेतील. आणि त्यांनी नाव माझं घेतलं. बर. फार मोठी होती, फार मोठा आशीर्वाद येतात. हा. आणि मी ती जिद्द ठेवली की कमीत कमी आपण याच्यात तरी करावं. कारण म्हणून तर माझं शिक्षण होऊ शकलं नाही. मी 9 वेळा नापास झालो 9वी पर्यंत. म्हणजे 1 वर्ष 2 वेळा राहिलंच पाहिजे तिथं, हे कंपल्सरी. कारण आपण त्याच्यात नव्हतोच. पण गाणं हे माझ्या डोक्यात होतं आणि तेव्हापासून मी गाणं करत राहिलो. आणि दरवर्षी एक पायरी आपली चढली पाहिजे. बरोबर. मी सुद्धा यांचा भरपूर फॅन आहे. हा. कारण थाळी डान्स यांच्यासारखा कोणीच करू शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. बाई सुद्धा फेल होती. बरोबर. आणि मी त्यांचा खास तमाशा बघायला जायचो.
हा. त्यावेळेला हे माझं गाणं गायचे, आंटीची घंटी वाजवली, पोपट हे गायचे. होय. एकदा मी त्यांच्या प्रोग्राममध्ये गेलो होतो मुंबईला, तर माझ्या हातात माईक दिला त्यांनी हा. डान्स करता करता. मग मी गाणं गायलं तिथं. वा, क्या बात आहे. म्हणजे बघा, हे मनी कांचन योग म्हणतात तो असा. आणि दोघांमध्ये एक सामायिक गोष्ट आपल्या सगळ्यांना जर लक्षात आली असेल, ती गोष्ट एक की जन्माला जेव्हा हे बाळ आलं तेव्हा रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासून रंगभूमीने कायम आशीर्वाद दिलाय. आणि हे बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा खांद्यावरून खाली उतरणार नाही. आणि आजही रसिक प्रेक्षकांनी यांना आपल्या खांद्यावर जे घेतलेलं ते अजूनपर्यंत खाली उतरवलेलं नाही आहे. हा दोघांमधला फार एक मोठा साम्य असं म्हणायला हरकत नाही. मला एक दोघांनाही असं विचारायचं की आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स, जसं त्यांनी सांगितलं की नाटकामध्ये 9 वर्षाचा असताना पहिली एंट्री झाली, तसं दोघांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आणि दोघांना मिळालेलं पहिलं बक्षीस. मी ज्या वेळेला म्हणजे 7वीला होतो, मी गाणं गायचो, पण एक कवी होते गावी, मनोहर लोकरे, त्यांनी मला एक गाणं बसवलं गणपतीचं, आलो शरण गणराया तुला. बर. हे गाणं मला त्यांनी बसवलं. ते गाणं मी पहिल्यांदा स्टेजवरती गायलं गणपतीचं गाणं. गणपतीचं. ते गायक होते, कवी होते, पण ते म्हटले नाही आनंद तू गा, सुरुवात तू कर. आणि मग पहिल्यांदा मी स्टेजवर बसलो आणि त्यावेळेला मला 7 रुपये मिळाले होते. वा, हे किती सालची गोष्ट आहे? म्हणजे तरी मी असेल 7वीला, किती बघा आता 12-13 वर्ष. तेव्हाचे 7 रुपये म्हणजे आत्ताचे खूप आहेत. हा, भरपूर आहेत. पण ती मिळालेलं पहिलं बक्षीस तुमच्या आयुष्यातलं, हो, पहिलं बक्षीस. ते जपून ठेवलं असेल अजूनपर्यंत तुम्ही. मनाच्या कोपऱ्यात तर राहायचे, पण त्या बक्षिसाचं मोल मिळालेल्या आतापर्यंतच्या पुरस्कारापेक्षा कितीतरी श्रेष्ठ कितीतरी आहे. पटीने श्रेष्ठ आहे. बरोबर. रघुभाऊ, तुमचं पहिलं बक्षीस आयुष्यातलं? माझी 9व्या वर्षी पहिली एंट्री झाली, त्यावेळेस मला रायगडची राणी अर्थात पन्हाळगडचा नजर कैदी या वगनाट्यात राजाराम राजांची भूमिका मिळाली. बर. आणि ती सिरियस. राजाराम राजांवर त्यांच्या आईने आणि त्यांच्या वडिलांनी जे संस्कार दिले होते, त्यांच्या वडिलांनी आईपेक्षा, आई थोडी क्रूर होती, पण वडील छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्यावर जे संस्कार केले होते ते मलूल होते, म्हणजे भेत्रे. आणि ती भूमिका मला दिली होती. बर. आणि संभाजीराजे माझे वडील करायचे. अच्छा. तर ती भूमिका मला त्यावेळेस दिलेली. आणि त्या भूमिकेत मी जवळजवळ 19 वर्षाचा असेपर्यंत ती भूमिका जगलो. बर. आणि त्या भूमिकेचा माझ्यावर आजपर्यंत परिणाम आहे. मी स्टेजच्या खाली उतरल्यावर घडघडा बोलत नाही. हां. मला विनोद येत नाही स्टेजच्या खाली उतरल्यावर. हो. मला सुचतच नाही विनोद काय. मी प्रवचनाला गेलो तो लोक प्रवचनाला माझ्या इतकी गर्दी करतात, त्यांना वाटतं की इंदुरीकरांसारखं हे काहीतरी बोलतील, हां. परंतु मी तसं काही करत नाही. तर मी परमार्थकच प्रवचन करतो फक्त भागवतावर. आणि तो परिणाम आजपर्यंत माझ्यावर आहे. राजाराम महाराजांची जी भूमिका आहे त्याच्यातनं मी बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, पण पडलो नाही. आणि त्यामुळे आमच्या सृष्टीत रघुवीर केळकर एक भोळा व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. पहिलं बक्षीस कधी मिळालं? मला पहिलं बक्षीस मिळालं श्रीरंग नाट्य सेवा मंडळ पुणे यांच्याकडून. कोल्हापूरला लावणी बुल्ली अभंगाला या वगनाट्याचा नाटकाचा प्रयोग आधी होता. आणि त्यानंतर आमचा पुन्हा रात्री कार्यक्रम होता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा दिवसा प्रयोग होता. तर त्यांनी आमचा प्रयोग पाहिला. मी जवळजवळ 9-10 गाणे एकटा गाऊन नाचायचो आणि शेवटी समय डान्स करायचो. आणि समय डान्स संपला की नवीन पोपट हा मी अख्ख्या थिएटरला नाचायला लावायचो. बरोबर आहे. पब्लिकमध्ये उतरून. हां. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी माझा सत्कार ठेवला त्यांच्या नाटकात. आणि त्या दिवशी त्यांनी एक नटराजाची मूर्ती आणली. आणि तिथं त्यांनी मधु गायकवाड होते, मधु गायकवाडांनी तिथं पुकारलं, हे आज नुसतेच रघुवीर नाहीत तर आजपासून एक कलाभूषण रघुवीर केळकर आहे. क्या बात आहे. वा. आणि तो पुरस्कार मला त्या दिवशी दिला 86 साली ऑगस्ट महिन्यात. बघा, हे दुसरं साम्य.
त्यांची उन्नती 86 साली झाली. हा? माझी ही 86 सालीच झाली, वा, कारण पोपट 86 सालीच आला. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. हे दुसरं साम्य आहे. बघा, मगाशी मी सांगितलेलं पहिलं साम्य, हे दुसरं साम्य असं की यांना पहिलं बक्षीस जे मिळालं ते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला. यांच्या जन्मापासून जसं मिळत आले तसा त्यांना जो आशीर्वाद मिळाला तो सरस्वतीचा मिळाला, नटराजाचा मिळावा. हे या दोघातलं हे दुसरं साम्य. आणि मी यांचं गाणं 10 वर्ष गायलो. नवीन पोपट 10 वर्ष चालला. 10 नाही, इथून पुढे 100 वर्ष चालला तरी तो नाही, नाही, पोपट आता पोपट म्हातारा चालतोय. नाही होणार तो. परंतु त्यावेळेचा जो पोपट होता आणि त्या पब्लिकला जे म्हणजे आनंद शिंदे नाव पुकारलं की टाळ्या पडायच्या, बरोबर. ते ओळखायचे आता पोपट आहे. क्या बात आहे. पण अजून आता या पोपटवरून मला आनंद विचारायचा की पोपट हे गाणं जेव्हा पहिल्यांदा आलं त्यावेळेला एवढं द्वैअर्थी गाणी फक्त दादा कोंडकेंचीच लोकांना माहीत होती. यस, आपण जरा 2 मिनटं थांबूया. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू लोककलेचे गाडे अभ्यासक की ज्यांचं घुंगरू नावाचं पुस्तक मुंबईमध्ये प्रदर्शित झालेलं आहे. मुंबईहून आता आज खास त्यांना आपण बोलवलं होतं की या दोघा थोर लोककलावंतांशी गप्पा मारायला आपण त्यांना मुंबईहून बोलवलेले असे भूषण कोरगावकर आज इथे आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने मनापासून आम्ही स्वागत करतो. भूषण येईपर्यंत मी जरा थोडीशी बॅटिंग करत होतो. तर ए माईक दे, एक कॉर्डलेस द्या, एक कॉर्डलेस अजून. चित्रसेन, एक कॉर्डलेस द्यायला सांगा. तर माईक आहे तोपर्यंत कंटिन्यू करतो की पोपट जेव्हा गाणं प्रदर्शित झालं तो जमाना असा होता की त्यावेळेला दादा कोंडकेंचीच गाणी फक्त द्वैअर्थी होती. गाणं पोपटाचा अर्थ खूप वेगळा आहे, पण लोकांनी जसा पाहिजे मराठी भाषेत ना आपली जशी वळवल तशी वळवायची, तसा लोकांनी अर्थ वेगळा घेतला, लोकांना ते आवडायला लागलं. पण खरा पोपट तो कसा लिहिला गेला होता? मुकाबले व्हायचे आमच्यामध्ये पहिले. मुरबाडला मिलिंदचा मुकाबला होता रंजना शिंदे यांच्याबरोबर. तर त्यावेळी मानवेल गायकवाड यांनी गाणं लिहिलं. मिलिंदनी सांगितलं की म्हणजे गोविंदराव मिशिलकर यांचं एक जुनं गाणं होतं, तुझ्या जवळची पेरूची फोड लाल लाल पाहुनी, हा पोपट माझा मिठू मिठू करतोय येड्यावानी. गोविंदरावजी मिशिलकरांचं हे गाणं, त्या गाण्यातला फक्त मिठू मिठू घे आणि पोपटाचं गाणं लिही. तर दादांचं एक फेमस गाणं होतं त्यावेळेला रेकॉर्डिंग झालेलं, कोले भाऊच्या लग्नात लागली कोंबडी नाचायला. मग त्या चालीवरती ते गाणं घेतलं आणि चाल ती चेंज झाली नंतर. विठ्ठल